ದೋಸೆ ಇಡ್ಲಿ ಸಾಂಬಾರ್ ಚಟ್ನಿ ಚಟ್ನಿ ದೋಸೆ இட்லி சாம்பார் சட்னி சட்னி தேடி பிடிச்ச ஹோட்டல்ல வாங்கினு வந்த பார்சல் நல்ல ஹோட்டல் தெரியல வாங்கினு வந்தது சரியில்லை. नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर मी सकाळी लवकर उठून तयारी करून आता तुमच्याशी व्हिडिओ शेअर करणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. तर काल होती शिवजयंती, म्हणजे तिथीप्रमाणे होती मार्चमध्ये. तर ते सेलिब्रेशन होतं आमच्या इकडे. म्हटलं थोडंसं शूट करून घ्यावं. तर इथे हे बघा, हे पीठ ठेवलं होतं मी इडलीचं, आणि हे घेऊन आले आहे किमाडमधून. ते इडलीचं पीठ ठेवलं आहे बघा, छान असं आपलं भिजलं आहे पीठ. म्हणजे रात्री मी फक्त उडदाची डाळ आणि चण्याची डाळ थोडीशी टाकली होती. तर हे अशा प्रकारे झालं आहे. अजून एक तुम्हाला दाखवते. हे आहे फक्त उडदाचं डाळ, आणि ह्याच्यामध्ये मी ना उडदाच्या डाळीतच 1 वाटीच उडदाची डाळ घेतली, बाकीचे म्हणजे ह्याच्यातूनच, आणि त्याच्यामध्ये मी 3 वाटी तांदळाचं पीठ टाकलं आहे. हे बघा, हे आपल्या मेंदूवड्यासाठी. दालवडा पण केला असता, पण आता नेक्स्ट टाईम करते, तो पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणारच आहे. आणि बघा, हे आपल्याला उद्यासाठी हे पूर्ण मी सेट करून घेतलं आहे. उद्याचा शेड्यूल जरा वेगळा असणार. कधीतरी असं फर्मिनेट होतं, गरमीचं सीझन आहे तर फर्मिनेट झालं आहे मस्त. आणि त्यानंतर मी आता सांबार वगैरे सगळं टोटल करून घेणार आहे, उद्या बनवणार आहे. रेसिपी शेअर केले तर करेन. आणि हे आता मी सगळं डब्यांमध्ये काढून ठेवते, कारण भांडी ठेवायला जास्त जागा लागली म्हणून. यामध्ये काढून घेते. आधी खूप छान छान रेसिपीज करत होते मी, पण मी यूट्यूब नव्हतं तेव्हा, म्हणजे माझं चॅनलच नव्हतं क्रिएट केलेलं. तर असे खूप सारे लॉकडाऊनमध्ये मी व्हिडिओज वगैरे छान छान असे पदार्थ बनवले होते ने. जिलेबी, केक वगैरे सगळं बनवलं होतं मी. पण आपल्याला वाटलं नव्हतं की यूट्यूबवर टाकलं पाहिजे, कारण मी यूट्यूबवर बघूनच अशी बनवत होते. तर किती पदार्थ असे बनवलेत की त्याचं म्हणजे असं नाही की त्यांचंच बघून मी काय करते, बघते सर्वांचं अशा प्रकारे. आता मी अशी रेसिपी केले ना, सर्वजण खूप खुश होतात ना. आपला आनंद त्याच्यातच आहे, सर्वजण खुश होतात म्हणून. आणि कधी असं आमच्या घरचे, माझ्या घरचे कधीच असं म्हणणार नाही की असं झालं तसं झालं, कधीच नाही आजपर्यंत. तर कधीच नाही. खूप खुशीने खातात माझ्या घरचे, माझ्या सासरचे. तर हे असं ठेवणार. आता दुसरा डबा. तर आता हे काढून घेते. मेंदूवड्याचं बॅटर आहे. मी डोसा, इडली, सांबार, चटणी असं बनवणार आहे, जे की ट्रेंडिंग चालू आहे आता इंस्टावर. मला असंच म्हटलं, चल उडदाची डाळ आणली होती. असं मला काय होतं आहे, कधीही कोणता शौक लागेल ना सांगता येत नाही. म्हणजे कधी कोणतं काय बनवावं लागेल ना, बनवूशी वाटते ना, ते सांगता येत नाही. कधी कधी बनवत पण नाही, कधी कधी बनवते असं. तर हे सगळं पण हे फर्मिनेट झालं म्हणून ह्याला डबे आता छोटे छोटेच घेतले तरी चालतं. त्याच्यात मी अजून मीठ वगैरे टाकलं नाही. जेव्हा मी करणार ना तेव्हाच मीठ टाकणार. आणि याला दुसरं काहीच नाही. आपण अप्पम पण बनवू शकतो, सर्वच बनवू शकतो असं नाही. फक्त उडदाच्या डाळीचं ना फक्त मेंदूवडे छान आणि दालवडे मला खूप आवडतात, कारण त्याच्यामध्ये दही टाकू शकतो. दही चटण्या खूप छान लागते. तर मस्त असं पाईन शेव वगैरे नायलॉनची छान लागते. आणि हे आता डेली ब्लॉग करायचा मी ट्राय करते, कारण रोज असे म्हणजे खूप सारे व्हिडिओज बनवते ना मी, कारण मेमरी माझी फुल झाली. आणि रोज खरंच माझ्यासोबत असं छान छान होतं. असं नाही की लोकांचं बघून करते बाबा, खरंच होतं. कारण आपण खुश
झालं होतं सर्वांनाच खुश ठेवू शकतं आणि मस्त असं. हे ठेवून सगळं घेणार आहे फ्रीजमध्ये टाकून आणि फ्रीज पण क्लीन करून घेणारच आहे मी. हे बघा, हे नारळ घेऊन आले आहे. 36 रुपयाचा नारळ आहे आणि आता दुकानात मिळतो तो 40चा. त्याची चटणी वगैरे सगळं बनवायचं आहे. तर चला आपण जाऊया पुढे. तर इथे डाळ भिजत घातली होती आदल्या दिवशी. हे कापून वगैरे ठेवलं होतं, शेवग्याची शेंग वगैरे. आणि सकाळी लवकरच उठून मी सर्व आवरत होती. तर म्हटलं आता ट्रेंडिंग चालूच आहे तर आपण बनवून घ्यावं. तसं असं काही नाही. मी म्हणजे उडदाची डाळ होती, मग मला नंतर मिळाली तर म्हटलं चला आता वडे वगैरे बनवून घ्यावे. तर मेंदू वडेच का म्हणून सर्वच मी बनवायला घेतलं. आणि मी एरवी काय करते, इथे बघा आता ही डाळ भिजत घातली होती आणि इथे आपण बॅटर ठेवून दिलं होतं ते सर्व तुम्हाला दाखवते. इथे मी रात्री भिजत नव्हतं घातलं म्हणून गूळ आणि चिंच असं हे करून ठेवलं आहे. गरम पाण्याच्या टोपावर ठेवलं मेल्ट होण्यासाठी. तर थोडंसं तर मी बनाना खाऊन घेणार आहे. सकाळ सकाळ फ्रुट्स खाण्याचं म्हणजे खायला पाहिजे म्हणून. तर खाऊन घेते आणि पूर्ण आता तयारी करून घेणार आहे. तर मी काय करते, मी पीठ वगैरे करून ठेवते आदल्या दिवशी, ती नंतर सांगते तुम्हाला. तर इथे कांदा, टमॅटो, लसूण असं कापून घेतलं आहे. तो गरम करून त्यामध्ये टाकला आहे तेल आणि त्यानंतर त्यामध्ये राई, जिरं टाकून घेणार आहे. मस्त तडतडू द्यायचं, छान गरम करून घ्यायचं तेल. जिरे टाकलं, हिंग टाकलं, कढीपत्ता टाकला खूप सारा आणि याच्यात टाकला लसूण आणि कांदा. मी डायरेक्टली बनवणार आहे आणि टमॅटो टाकला आहे. तर हे सर्व डायरेक्ट आपण बनवून घेणार. मीठ टाकलं आहे चवीनुसार, हळद टाकायची आणि आपला सांबार मसाला टाकायचा. ते सर्व मिक्स करून घेणार आहोत. मिरची पावडर देखील टाकली आहे मी. तर हे सगळं शेवग्याची शेंग आणि आपलं भोपळा टाकला आहे. तो असं चांगला शिजवून घ्यायचा आहे, फ्राय करूनच घ्यायचा त्याच्या परतून थोडासा. आणि इथे मी इडली बनवण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत येते मस्त फ्राय होते. तर इथे पाणी टाकलं आहे. इडली बॅटर लावून घेणार आहे मी, म्हणजे ते पण होईल कारण यांना कामाला जायचं खूप लेट झाला. फास्टमध्ये करून घेत आहे मी. तर इथे मी साच्यामध्ये क्लीन वगैरे करून तेल लावून घेणार आहे ब्रशने. हे आता मस्त स्टीम झालं आहे. याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेणार आहोत. तुरीची डाळ टाकली होती आदल्या दिवशी. जर तुम्हाला कुकरमध्ये जर होत असेल तर कुकरमध्ये देखील मी करते, पण मग डाळ म्हणजे आपली ना शेवग्याची शेंग खूप जास्त शिजली असते म्हणून मी डाळ त्याच्यात टाकते. ही बघा अशा प्रकारे शिजली आहे, डाळ म्हणजे भिजलेली आहे. आणि ते असं आपण टाकून घेणार आहोत. डाळ जरा मी जास्तच घेतली, तुम्ही थोडी घेतली तरी चालेल कारण माझं पातेलं जरा छोटं आहे पडलं म्हणून. त्यानंतर मस्त असं घेतलं मिक्स करून आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे, म्हणजे छानपैकी डाळचा स्वाद येईल. आणि इथे गूळ आणि चिंच मस्त हे झालं आहे मेल्ट. आता इथं चाळणीच्या साहाय्याने आपण चाळून घेऊन टाकणार आहोत. आता इथे मी बॅटर घेतलं आहे इडलीचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे. मस्त फर्मनेट करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे, फुलवून घ्यायचं छानपैकी. आणि आता इडल्या करायला तयार. तर मी प्रत्येक वेळेस ना अशा बॅटर बनवून ठेवते, म्हणजे डाळ 3 ग्लास डाळ आणि 1 ग्लास उडदाची 1 ग्लास उडदाची डाळ आणि 3 वाट्या तांदूळाची मस्त स्वच्छ करून क्लीन करून धुवून तांदूळ म्हणजे ह्याच्यात ठेवते उन्हात आणि त्यानंतर मिक्सरमध्येच वाटून ठेवते. आणि जेव्हा मुलं म्हणतील तेव्हा मी करायला आदल्या दिवशीच ते पीठ डायरेक्टली भिजत घालते आणि आदल्या दिवशी मग फॉर्म्युलेट होतं. हे आहे मेंदूवड्याचं पीठ आणि ह्याचं मी वड्या बनवून घेणार आहे. आता हे मस्त मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये देखील मीठ टाकायचं आहे. कोणी कढीपत्ता वगैरे टाकतं, पण मुलांना आवडत नाही त्यानुसार मी बनवते. आता इथे मी बटाटे, हळद, मीठ आणि मिरची पावडर टाकून घेणार आहे. आदल्या दिवशीच बटाटे उकडून ठेवले होते आणि त्यांच्यासाठी रेसिपी करायला म्हणून सालासकट टाकते. खरं तर सालासकट खाणंच गरजेचं आहे. तर हे मी अशा प्रकारेच मॅश करून घेते प्लास्टिकमध्ये. तुम्ही म्हणणार आता प्लास्टिकमध्ये कशाला, तर त्यामध्ये घेतलं होतं तर म्हटलं चला तर त्याच्यातच करून घेते. त्यानंतर माझी डाळ आणि इडली झाली आहे.
बघा. आणि हे वरतून ठेवलं आहे कारण एक्स्ट्रा हवा निघून जाते म्हणून. त्यानंतर इथे इडली झाल्या, थोडंसं स्टीम त्याच्यामध्ये ठेवून देते. तर झाल्या. आता तव्यामध्ये मी इथे मिक्सरमध्ये मिरची घेते आणि त्यानंतर तव्याला डोसा करून घेणार आहे. पण डोसा काही या तव्यावर बनलाच नाही. एकच बनवला, चांगला बनला होता पण निघाला नव्हता लवकर, तवा सोडत नव्हता, त्यामुळे जाऊ दे म्हटलं. तर एवढाच डोसा झाला होता एकच, पण चांगला छान टेस्टी लागत होता. तर ट्राय केलं. आता नेक्स्ट टाईम मी पॅन घेणार त्यावेळेसच तुम्हाला दाखवते. तेल टाकून मस्त असं झाकून ठेवणार आहे नंतर, पण झालंच नाही, जाऊ द्या. त्यानंतर इथं मी फोडणी देऊन घेते. आधी मी ना याला मेंदूवडाच बनवणार होते, पण नंतर म्हटलं चला आधी चटणीला फोडणी देते. तर इथे कढीपत्ता, मिरची आणि राई टाकून घेतली आहे आणि मस्त एक घ्या ना त्यातलं, त्याच्यात टाका तुमच्या प्लेटमध्ये. उशीर झालाय, उशीर झाला आहे. कसं झालंय सगळं? झाले आपले रेडी. त्यानंतर आता मी परत तेच तेल टाकून काय काय छान झालंय. सांबर कसं झालंय? सांबर मी कुकर मध्ये नाही डाळ लावली ना, काय नाही, तुरीची डाळ अशी टोपात शिजवली, रात्रीच भिजत घातली होती. इडली पण चांगली झाली ना. चला आता यांना झालाय उशीर खूप, तरीही मी बनवलं म्हणून थांबलेत. लेट झाला तरी चालेल. आता चिटकून जातात. आता आमचे मेंदूवडे इकडे फ्राय होत आहेत. बाकी चला प्रोसिजर चालूच आहे अजून. हे सर्व आपलं झालं आहे. एकदम मस्त आहे. अरे चालूच नाही केलं. अरे चालूच नाही केलं. कशी झाली इडली रोचिष्णू? छान आहे. सुपर वाव. सुपर आहे. आणि मेंदूवडा छान आहे डुग्गू. काय काय आवडतं तुम्हाला? मला इडली, मेंदूवडा, सांबर, चटणी सगळं आवडलं. हा, डुग्गूला? मला डोसा आणि इडली आवडलं. हा, अरे वा. खा मग चल. मेंदूवडा आहे. खा. अशा प्रकारे ही रेसिपी मी बनवली आहे. सगळं रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी अशा प्रकारेच बनवते. तुम्ही कशा प्रकारे बनवता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.